टाळ्या वाजूया. आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाही नदी आहे येशू प्रभू. आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाही नदी आहे येशू प्रभू. शांतीचा सागर आहे येशू प्रभू, आराधना करा स्तुती वंदना, हो आराधना करा स्तुती वंदना. आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाही नदी आहे येशू प्रभू. आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाही नदी आहे येशू प्रभू. शांतीचा सागर आहे येशू प्रभू, आराधना करा स्तुती वंदना, हो आराधना करा स्तुती वंदना. डोंगरावर शहर आहे येशू प्रभू, दाविदाचा किल्ला आहे येशू प्रभू. डोंगरावर शहर आहे येशू प्रभू, दाविदाचा किल्ला आहे येशू प्रभू. सेनाधीश राजा आहे येशू प्रभू, आराधना करा स्तुती वंदना, हो आराधना करा स्तुती वंदना. आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाही नदी आहे येशू प्रभू. आनंदाचा पाऊस आहे येशू प्रभू, साखरवाही नदी आहे येशू प्रभू. शांतीचा सागर आहे येशू प्रभू, आराधना करा स्तुती वंदना, हो आराधना करा स्तुती वंदना. हालेलुया 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 हालेलुया. क्रूस उचलून पुढे जाताना हालेलुया त्या रस्त्यावर भक्त स्त्रिया होत्या. प्रेज द लॉर्ड. ते लोक रडत होत्या. हालेलुया. येशूने त्यांना सांगितलं, काय सांगितलं? तुम्ही माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी आणि तुमच्या लेकरांसाठी तुम्ही रडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुमच्यावर जे येणार होते ते मी स्वीकार केलेला आहे. हालेलुया. प्रियानो, तिथून अजून पुढे जाताना जे लोक येशूला त्रास देत आहे त्यांना एक गोष्टी कळून चुकलं की त्याच्या अंगावरचा रक्त वगैरे पूर्ण निघलेला आहे. हालेलुया. हा खाली पडतो, अजून उठत आहे आणि अजून पुढे चालत आहे. हालेलुया. बाकी लोकांच्या आम्हाला मागे लागावं लागत होते, याच्या मागे लागावं लागत नाही. तो उठतो आणि पुढे चालतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा येशू पडले, उठणं कठीण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा त्या रस्त्यावरून आलेले एक माणूस, त्याचं नाव काय आहे? करेक्ट. हालेलुया. सायमन सिरनेकर. हालेलुया. यहुदी लोकांचा रंग, वेश, हे सर्व गोष्टी निराळा आहे. म्हणून तिथे रस्त्यावरून चालत आलेले एक माणूस, त्याचा कपडे निराळा आहे, त्याचा शरीराचा रंग वेगळा आहे. हालेलुया. त्यालाच बोलून आणले, त्याला सांगितलं उचल घे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांच्याकडून आपल्याला मिळालेल्या परंपराप्रमाणे त्याला बरं नाही वाटलं ते काम करायला. हालेलुया. तरी त्याने येशूकडे बघितलं. येशूच्या दुःख सहन पाहिल्यावर त्याने सांगितलं की तुम्ही लोक जनावर आहे का माणूस आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या येशूचा क्रूस वारण्यासाठी
तो स्वतः तिकडे पळाला आणि त्याने लगेच त्या क्रूस उचलायला येशू बरोबर चालले, येशूची मदत केली. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो, उत्तनमध्ये आणि वसईतून वगैरे आलेले अनेक लोक माझ्या समोर इकडे आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये अनेक लोकांना मी वैयक्तिक ओळखतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बंधू बहिणीनो, सायमन सिरनेकर बाकी सगळे लोक पळून गेलं तरी पळून जायच्या तयारीमध्ये नव्हता. त्यांना शेवट कळालं की मी माझ्या देवाचे ओझ उचललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुमच्यामध्ये अनेक लोकांना आज अभिनंदन देत आहे. तुमच्यामध्ये अनेक लोक फक्त येशूसाठी मात्र जीवन जगत आहे. तुमच्यामध्ये अनेक लोकांना स्वतःच्या घरी खूप अपमान सोसायच्या पाळी येत आहे. तुमच्यामध्ये काही लोक गावात अपमान सोसून प्रभूचा कार्य करताय. तुमच्यामध्ये काही लोकांना तुमच्या खांद्यावर मिळालेले जे क्रूस आहे ते सहन करणे कठीण आहे, अशा प्रकारचा क्रूस वागणारे काही लोक इकडे बसलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू भगिनीनो, सुरुवातीला सायमन सिरनेकरना खूप वाईट वाटले. हालेलुया. त्यानंतर गोडीने, आनंदाने, अभिमानाने त्यांनी पुढे ते काम केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनीनो, या सायमन सिरनेकर नंतर कुठे गेला, त्याच्या पुढे काय झालं? हालेलुया. अनेक पंडित लोक सांगतात की हा नंतर प्रेषितांच्या सोबत कार्य करायला उभे राहिले. हालेलुया. अंटियोक या ठिकाणी जे प्रेषित लोकांच्या डोक्यावरती, प्रेषित लोकांनी ज्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद वर दिले, हालेलुया, अशा लोकांच्या मध्ये एक सायमनचं नाव आहे. काही पंडित लोक सांगत आहे की या सायमन सिरनेकर अभिमानाने येशूचा कार्य करायला पुढे पुढे पळाला. हालेलुया, धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधू भगिनीनो, तुम्ही जे कष्ट करत आहे, तुमचा कष्ट कधी फुकट नाही जाणार. तुमच्या लेकरांना, तुमच्या मुलांना जे स्वर्गीय आशीर्वाद मिळणार ते तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहणार. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. एक जोरदार टाळ्या त्या लोकांसाठी आपण मारूया जे लोक अपमान सोसून प्रभूचा कार्य करत आहे. हालेलुया, 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 धन्यवाद येशू. हालेलुया. संत मरिया वियानी प्रभूचा कार्य करत होते. त्यांचं जीवन अगदी सोपं असं गेलं का? हालेलुया. कोणी पण संत मरिया वियानीच्या मागे लागत होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एका गावामध्ये नगरपालिका आहे, महानगरपालिका, हालेलुया. तिथे मेयरनी एका मुलाला सांगितलं चोरी नाही करायची. प्रेज द लॉर्ड. या लहान वयामध्ये चोरी करणे महापाप आहे म्हणून तिथे मेयरनी एका मुलाला सांगितलं. हालेलुया. त्याची मम्मी सरळ भांडायला संत मरिया वियानीकडे, तूच सांगितलं असेल, तू सांगितलं म्हणून मेयरला कळालं असेल, नाहीतर आमच्या घरातील गोष्ट त्यांच्या कानामध्ये कसे गेला? प्रेज द लॉर्ड. भांडण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोरदार भांडण चालू आहे. तिथे संत मरिया वियानी काही नाही बोलले.
फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणून त्यांना बोलले. प्रेज द लॉर्ड. संत मरिया वियानीला त्रास देणारे एक फादर होते. ते फादर थोडे दिवस नाही अनेक वर्ष त्यांच्या मागे लागून त्यांना त्रास दिला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत मरिया वियानी शांततेने त्यांना तोंड देत बसले. हालेलुया. संत मदर तेरेसा जेव्हा कार्य करत होते अनेक प्रकारचा त्रास अनेक प्रकारे त्यांना देणारे भरपूर लोक होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. तरी मदर तेरेसानी त्यांचे काम कोणी त्यांना दिले म्हणून जाणून हालेलुया त्या देवाकडे बघून त्याच्या गौरवासाठी दुःख सहनाद्वारे पुढे गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून माझा प्रिय बंधू भगिनीनो आपण एक सत्य जाणूया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभूने आपल्याला बोललेला आहे तुम्ही तुमचा क्रूस उचला आणि माझ्या मागे या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्व लोकांना आशीर्वाद नाही मिळणार. हालेलुया. क्रूस उचलून येशूच्या मागे जाण्यासाठी ज्या लोकांना पाचारण मिळालेलं आहे हालेलुया त्यांना ही आशीर्वाद मिळणार. हालेलुया. क्रूस उचलायला तयार असलेले लोक हात वर करा. बाकी लोकांचे बप्तिस्मा झाले. हालेलुया. क्रूस उचलायला तयार असलेले लोक हात वर करा. हालेलुया. सरिका सिस्टर मत्ती शुभवर्तमान 16वा अध्याय घ्या. हात वर असू दे. हालेलुया. क्रूस उचलायला तयार आहे. हात उचलायला तयार नाही का? हालेलुया. धन्यवाद येशू. मत्ती 16:24 दोन्ही हात वर जाऊ दे. सिस्टरच्या मागे आपण बोलूया. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. हालेलुया. 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 खाली करा. सर्वांना अभिनंदन. मी मात्र आता टाळ्या वाजवेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढे लोकांनी जर क्रूस उचलले येशूच्या मागे गेला हालेलुया तर देवाच्या राज्याचा सामर्थ्य जबरदस्त येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या बरोबर त्या कोपऱ्यात सिस्टर वेरोनिका उभी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मध्यस्थी प्रार्थना करत देवाच्या राज्याचा कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पोप फ्रान्सिस शुभवर्तमानाचा आनंद म्हणून पुस्तक लिहिताना त्यामध्ये बोललेली एक गोष्ट आहे मध्यस्थी प्रार्थना करणे म्हणजे खमीर बनणे आहे. प्रेज द लॉर्ड. खमीर म्हणजे माहिती आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इडली माहिती आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इडली म्हणून फुगून आपल्याला मिळत आहे कारण त्यामध्ये खमीर आहे. हालेलुया. मध्यस्थी प्रार्थना करणारा व्यक्ती स्वर्गापर्यंत परमेश्वराच्या हृदयापर्यंत बदल घडवणारा व्यक्ती आहे म्हणून पोप साहेबांनी बोलली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेषित कार्यामध्ये खूप महत्वाचे कार्य आहे. कोणता कार्य? मध्यस्थी प्रार्थना करणे. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. मध्यस्थी प्रार्थना करताना दगड मार म्हणणार. प्रेज द लॉर्ड. काही लोकांचं काम दगड मारणे आहे. प्रार्थना करायला गेलं तिकडे पण दगड मारते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण परमेश्वर देवाला धन्यवाद दिलेला आहे. स्तुती गौरव आराधना करून आपण देवाच्या अजून जवळ आलेलो आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण डोळे बंद करूया 2 मिनिटासाठी. प्रभू परमेश्वर आपल्याला काहीतरी विचारत आहे. प्रभू परमेश्वर आपल्याला काहीतरी विचारत आहे आणि तो सांगत आहे, उत्तर दे मजला प्रजे मी काय केले तुझला. उत्तर दे मजला प्रजे मी काय केले तुझला. दुःखविले तुझला कसे मी सांग तरी मजला. दुःखविले तुझला कसे मी सांग तरी मजला. मिसऱ्यांच्या मी घोडशलांतून सोडविले तुझला. परी तू कृषी खिलिले मजला. मिसऱ्यांच्या मी घोर छलांतून सोडविले तुझला. परी तू कृषी खिलिले मजला. उत्तर दे मजला प्रजे मी काय केले तुझला. दुःखविले तुझला कसे मी सांग तरी मजला. आदामा आदामा तू कुठे आहेस. आदामा तू कुठे आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हो आदामा हव्वा तू कुठे आहेस. परमेश्वर आज आपल्याला विचारत आहे, आदामा हव्वा तू कुठे आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण यशायाचा ग्रंथ उघडूया. यशाया ज्यांनी बायबल आणलेला आहे त्यांनी यशायाचा ग्रंथ उघडा आणि 30वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण आता वाचूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यशाया अध्याय 30 वचन संख्या 15. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगत आहे, कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला. कोण म्हणाला. प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. मागे फिरणे आणि स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. हालेलुया. मागे फिरणे आणि स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. प्रियांनो, उपवास या शब्दाचा अर्थ काय आहे. उपवास या शब्दाचा अर्थ काय आहे. उपवास. उप म्हणजे देवाच्या जवळ येणे आणि वास म्हणजे वस्ती करणे. हालेलुया. कोणामध्ये वस्ती करायला येतो आपण. कोणाच्या जवळ येतो. परमेश्वराच्या जवळ येतो वस्ती करण्यासाठी. या उपवास काळामध्ये परमेश्वर देव आपल्याला सांगत आहे, मागे फिरा. कुठे फिरा. मागे फिरा. कशापासून मागे फिरायला सांगत आहे परमेश्वर आपल्याला. कशापासून मागे फिरायला सांगत आहे. वाईट गोष्टीपासून परमेश्वर आपल्याला सांगत आहे, मागे फिरा आणि स्वस्थ राहा. प्रियांनो, अमलाश्रमचं कॅलेंडर कोणाकोणाच्या घरी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, या कॅलेंडरच्या अनेक साक्ष आमच्याकडे आलेल्या आहेत. एक वसईवरून एक ताई अमलाश्रममध्ये आली होती. त्या ताईने
गेल्या वेळेला रिट्रीट संपल्यानंतर मला येऊन सांगितलं की सिस्टर मला साक्ष द्यायचे आहे. तर मी तिला सांगितलं की आपण उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या तुमची साक्ष घेतली जाईल. तेव्हा तिने सांगितलं की सिस्टर मला आत्ताच तुमच्याशी बोलायचं आहे, मला आत्ताच साक्ष सांगायची आहे, तुम्ही सगळ्यांना सांगा, मला धाडस होत नाही, तुम्ही सर्वांना सांगा. हालेलुया. आणि या ताईने सांगितलं की सिस्टर मी आणि माझी जाऊबाई आम्ही एकाच घरात राहत आहोत. मी आणि माझी जाऊबाई आम्ही दोघे एकाच घरात राहत आहोत, पण आम्ही 10 वर्ष किंवा 12 किंवा 10 वर्ष झाली आम्ही एकमेकांबरोबर बोलत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि गेल्या रिट्रीटमध्ये माझी जाऊबाई अमलाश्रममध्ये प्रार्थनेसाठी आली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या जाऊबाई अमलाश्रममधून येताना 20 कॅलेंडर त्यांच्यासोबत घेऊन आल्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हे 20 कॅलेंडर त्यांनी आमच्या सर्व भावकीमध्ये वाटले. हालेलुया. आणि एका रात्री ही माझी जाऊबाई आमच्या घरी आली कॅलेंडर घेऊन. हालेलुया. देवाचा संदेश घेऊन. हालेलुया. आणि तिने कॅलेंडर माझ्या हातात देऊन सांगितलं मला तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. मी 10 वर्ष झाले तुझ्याबरोबर बोलत नव्हते, पण आज प्रभू येशू ख्रिस्त मला सांगत आहे तुझ्या जाऊला क्षमा कर. आणि आज मी हा संदेश घेऊन तुझ्या घरी आलेला आहे. प्रियांनो, समोरच्या व्यक्तीने ते कॅलेंडर हातात घेताच त्या कॅलेंडरमधून एक प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडला. एक प्रकाश, चमकणारा प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडला. आणि तिने सांगितलं सिस्टर माझ्या छातीमध्ये आणि माझं डोकं आणि माझा पाय पूर्ण 4-5 वर्ष झाले कंटिन्यूस दुखत होता. आणि जो प्रकाश त्या कॅलेंडरमधून माझ्या चेहऱ्यावर पडला त्या क्षणाला परमेश्वर देवाने मला बरं केलेला. आणि त्या क्षणाला माझा पाय दुखायचा बंद झाला, डोकं दुखायचं बंद झालं, छातीत दुखायचं, मला हार्ट अटॅक येईल असं वाटत होतं. परमेश्वर देवाने माझं सर्व काही बरं केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये काही लोकांना एवढे पूर्ण भाग दुखत होते, येशूने आता त्या दुखण्यापासून तुम्हाला बरे केलेलं आहे. ते लोक ज्यांच्या एवढे सगळ्या भागातील दुखणे बरे झाले ते लोक जरा हात वर करा. भरपूर लोक आहेत. टाळ्या वाजवत येशूचा आभार मानूया. हालेलुया. 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 ॲसिडिटीच्या त्रासाने भयंकर त्रासातून जाणारे अनेक लोक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यातील अनेक लोकांना प्रभू सुटका देत आहे. पोटामध्ये आवाज आणि पोटामध्ये काहीतरी खूप हालचाल झाल्यासारखा होऊन पोटाच्या संबंधामध्ये भयानक त्रास असलेल्या अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. हाताच्या संबंधात वेगवेगळ्या भागातील दुखणे असलेल्या अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. आजच्या प्रार्थनामध्ये आलेले काही लोकांना प्रभूने त्यांच्या दृष्टी वाढवून दिलेला आहे. अशा लोक जरा तपासून बघा तुमच्या दृष्टी वाढलेला आहे का म्हणून. कानाने अगोदर कमी ऐकू येत होते, नाहीतर बिलकुल ऐकू येत नव्हता. अशा काही लोकांचे कान देवानी आज उघडलेला आहे. ज्यांच्या कान उघडलेला आहे देवानी ते लोक हात वर करा. कानामध्ये खूप फरक जाणवत आहे अशा लोक हात जरा हालवा. ज्यांनी हात वर केलेला आहे हात हालवा. भरपूर लोक आहेत. आपण टाळ्या वाजव देवाचा गौरव करूया. हालेलुया. दृष्टी मध्ये डोळ्याच्या दृष्टी वाढून मिळालेले लोक हात वर करा. 1 2 3 हात हलवा. 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हालेलुया. 14 15 16 लोकांचा हात असले. अजून भरपूर लोक आहेत. आपण देवाचा आभार मानूया. हालेलुया. धन्यवाद येशू. आपले परमेश्वर
माणसांना डोळस करणारे परमेश्वर आहे. तुमच्यामध्ये पण काही लोक आपल्या पुण्यातील जे मोठा करिस्माटिकच्या प्रार्थनामध्ये आलेले होते. हालेलुया. तुमच्या निदर्शनात आलं असेल, दोघे जण व्यक्ती गोव्याचे होते, एक आपल्या विरारचे होते. हालेलुया. दोघांनाही बिलकुल काहीही दिसत नव्हता. प्रार्थनामध्ये देवाने त्या दोघांनाही डोळ्याचा दृष्टी देऊन आशीर्वाद दिला. हालेलुया. आपल्यामध्ये पण अनेकांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. आता साक्रमंतातील येशूच्या आशीर्वादासाठी आपण सर्व लोक गुडघे टेकूया. हालेलुया. परम पवित्र संस्काराला तुमच्यामध्ये काही लोकांना शरीरामध्ये हाड सुकल्यासारखा अनुभव. हालेलुया. काही लोकांना हाडांच्या मध्ये जे लचक भरल्यासारखा अनुभव वारंवार होत आहे. अशा काही लोकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. मणक्याच्या हाडाच्या मध्ये लचक भरल्यासारखा त्रास असलेले जे लोक आहेत, अधूनमधून लचक भरल्यासारखा होत आहे आणि त्यानंतर काहीच करता येणार नाही, अशा स्थितीतील कोण असेल तर जरा हात वर करा. येशू त्यांना आता स्पर्श करत आहे. जे कोणी विश्वासाच्या भागामध्ये भयंकर दुखणं होत आहे. हालेलुया. काही लोकांचं दुखणं काही महिने जुनं आहे, तरी येशू आता ते दुखणे पूर्णपणे बरे करत आशीर्वाद देत आहे. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वस्वार्थी परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो, वेदीवरील अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो, अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो, मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्तपती धन्य असो, संत जोसेफ तिचा अतिविरक्तपती धन्य असो. देव आपल्या दूता व संतांकरवी धन्य असो. देव आपल्या दूतांवर संतान करवी धन्य असो.